कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी हरे जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम 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 तालोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी आलोचने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी रूप आलोचने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने तो विठ्ठल बरबा तो माधव बरबा तो माधव बरबा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा तो विठ्ठल बरबा तो माधव बरबा तो माधव बरबा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा तो विठ्ठल बरबा तो माधव बरबा तो विठ्ठल बरबा बरबा तो माधव बरबा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी
रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तू हा विठ्ठल बरबा बरबा तू हा माधव बरबा तू हा विठ्ठल बरबा बरबा तू हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम हरे जय जय राम हरे जय राम जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाबा आ जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप बाबा त्याचा वंश मुक्तीसी जावा त्याचा वंश मुक्तीसी जावा वंश मुक्ती सिधावा जात वंश मुक्ती सिधावा वंश मुक्ती सिधावा जात वंश मुक्ती सिधावा आ जगी ऐसा बाप भावा जगे ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा जगे ऐसा बाप भावा त्याचा वंश मुक्तीसी जावा त्याचा वंश मुक्तीसी जावा जात वंश मुक्ती सिधावा जात वंश मुक्ती सिधावा जात वंश मुक्ती सिधावा जात वंश मुक्ती सिधावा पोटा येता हरले पाप पोटा येता हरले पाप पोटा येता हरले पोटा येता हरले पाप ज्ञान देव माय बाप ज्ञान देव माय बाप ज्ञानदेव माय बाप ज्ञानदेव माय बाप ज्ञानदेव माय बाप ज्ञानदेव माय बाप मुळे बाप होता ज्ञानी मुळे बाप होता मुळे बाप होता ज्ञानी मुळे बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो तयाचे धानी तरी आम्ही लागलो तयाचे धानी आम्ही लागलो तयाचे ध्यानी जय आम्ही लागलो तयाचे ध्यानी जय आम्ही लागलो तयाचे ध्यानी जय आम्ही लागलो तयाचे ध्यानी आ पोटा येता हरले पाप पोटा येता हरले पाप पोटा येता हरले पोटा पाप येता हरले पाप ज्ञान देव माय बाप ज्ञान देव माय बाप ज्ञानदेव माय बाप ज्ञानदेव माय बाप ज्ञानदेव माय बाप ज्ञानदेव माय बाप तुका म्हणे पोटीचे बाळ रामने पोटीचे बाळ तुका म्हणे पोटीचे बाळ रामने पोटीचे बाळ माझी पूर्वा ब्रह्मीची आळ माझी पूर्वा ब्रह्मीची आळ माझे पूर्वा ब्रह्मेचे आळ माझे पूर्वा ब्रह्मेचे आळ माझे पूर्वा ब्रह्मेचे आळ माझे पूर्वा ब्रह्मेचे आ पोटा येता हरले पाप पोटा येता हरले ज्ञानदेव माय बाप ज्ञानदेव माय बाप ज्ञानदेव माय बाप ज्ञानदेव माय बाप ज्ञानदेव माय बाप
जगी ऐसा बाप भावा जग ऐसा बाप जग ऐसा बाप जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा जग ऐसा बाप जग ऐसा बाप ताता वंश मुक्ती सितावा ताता वंश मुक्ती सितावा पोटा येता हरले पाप पोटा येता हरले पाप ताता वंश मोक्ष जावा त्यांचा वंश मोक्ष जावा पोटा येता हरले पाप पोटा येता हरले पाप जगी ऐसा बाप वावा जगी ऐसा बाप वावा जगी ऐसा बाप वावा ऐसा बाप व्हावा जग ऐसा बाप व्हावा जग ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीसी जावा त्याचा वंश मुक्तीसी जावा पोटा येता हरले पाप पोटा येता हरले पाप त्याचा वंश मोक्तीस जावा त्याचा वंश मोक्तीस जावा पोटा येता हरले पाप पोटा येता हरले पाप ज्ञानदेव माय बाप ज्ञानदेव 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 बाप ज्ञानदेव ज्ञानदेव बाप माया ज्ञानदेव माय बाप
ज्ञानदेव माय बाप ज्ञानदेव पोताई ताहरले बाप पोताई ताहरले विठ्ठल 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 जगी ऐसा बाप व्हावा जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीसी जावा पोटा येता हरले पाप ज्ञानदेव माय बाप मुळी बाप होता ज्ञानी मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो तयाचे ध्यानी पोटा येता हरले पाप ज्ञानदेव माय बाप तुका म्हणे पोटीचे बाळ तुका म्हणे पोटीचे बाळ माझी पूर्वा ब्रह्मीची आळ पोटा येता हरले पाप ज्ञानदेव माय बाप विठला 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 समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगननीत पाणी मंडनम मंडनानम तलुन तुलसी माला
कंधरं कञ्जनेत्रं सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तोजे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येश सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा अष्टांग योगी महासौख्यदाता शरण्याग्रणी भक्तनाथाच नाथा कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भव फासा नमस्कार साष्टांग श्रीरंगदासा सोनो पंथ तथा तया कुणी आवडीने मामा असे बोलती नामे शंकर शंकरा सदा समकरा निसंग जो संगती पुणे श्लोकीचा तो पुणे नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा शुभ करा संतवरा दांडे करा वंदितो सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो तुमच्या लागलो निज चरणा सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा यावरी न करावा आवेरो अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावे यावरी न करावा लगी सेवक झालो चला गेला निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवरी न करावा रे रो सेवेला की देवक झालो चला गेला निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवरी न करावा रे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलंकांकती ज्योतिकामोदि वक्त्रम खलानिशवादा पणोदारह दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो नानेश्वरा 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 ओम नमो
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे जगी ऐसा बाप व्हावा जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीसी जावा पोटा येता हरले पाप ज्ञान देव माय बाप मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो तयाचे ध्यानी पोटा येता हरले पाप ज्ञानदेव माय बाप तुका म्हणे पोटीचे बाळ माझी पूर्वा ब्रह्मीची आळ पोटा येता हरले पाप ज्ञानदेव माय बाप मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाय मंगलाय तनु हरी आकारण करुणावरुणालय अखिल गुरुधाम भक्त कामकल्पतरू पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दयेने त्याच्या कृपाशीर्वादाने सर्वजण या ठिकाणी ज्या निमित्तानं उपस्थित सर्वांना ज्ञात आहे कैलासवासी पांडुरंग बाळा दरेकर या बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार सर्वजण या दुःखामध्ये सहभागी होण्याकरिता उपस्थित आहे। या दरेकर परिवारावर प्रेम करणारे सर्व परिसरातील ग्रामस्थ मंडळी वारकरी मंडळी सर्वजण श्रद्धांजली समर्पित करण्याकरिता या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांच्या पश्चात असणारी त्यांची 3 मुलं आदरणीय पंडित दादा दरेकर असतील नवनाथ दादा दरेकर असतील ज्यांनी आम्हाला फोन केला आदरणीय शरद दादा दरेकर असतील त्यांची असणारी एक बहीण सुरेखाताई संदीप गुले असेल असा 4 मुलांचा परिवार आहे। या दादांच्या मागे त्यांची असणारी पत्नी गंगा भागीरथी चंद्रभागा पांडुरंग दरेकर असा असणारा त्यांचा परिवार आणि या परिवारातून एक याचा आवाज थोडा बनकल्यासारखा येतो एक्सप्लेन करा थोडा विकोचा जरा व्यवस्थित करा हॅलो हॅलो स्पष्ट करा थोडा हॅलो यांच्या परिवारातील वडील 10 दिवसात ते 1 वर्ष झालं 10 दिवसापासून चालत असलेलं मोठ्या त्या ठिकाणी नियोजन आमच्या शरद दादांनी मला 2-3 वेळा फोन केला महाराज मोठ्या दुःखामध्ये असणारा हा कार्यक्रम आहे आमचे वडील अगदी आनंदाचे दिवस आले आणि या आनंदाच्या दिवसामध्ये आमचे वडील आम्हाला सोडून गेले पण ऐका ना त्यांच्या पश्चात आम्हाला वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तन ठेवायचं आहे त्या निमित्तानं त्यांचे 3 भाऊ असतील त्यांची 1 मुलगी असेल त्यांची बहीण असेल सर्वच 4ही मुलं एकत्रित येऊन या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार सर्वजण या दुःखामध्ये सहभागी होण्याकरिता उपस्थित आहे। 1 वर्ष झालं या दरेकर परिवारातील एक जुनं जाणतं व्यक्तिमत्व एक कष्ट करणारा एक आदर्श बाप एक आदर्श शेतकरी एक आदर्श गोष्ट बजावणारा आपल्या मुलांच्या पाठीवरती असणारा प्रेमाची थाप असणारा तो बाप 1 वर्षापूर्वी निघून गेलाय। त्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरिता सर्वजण उपस्थित आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व वारकरी संप्रदायातील थोर दिग्गज आपल्या गावातील आदरणीय भालेकर मामा असतील सर्व सरपंच साहेब असतील सर्व आदरणीय बाबा असतील रोकले बाबा असतील सर्वच वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। गायन साथ करण्याकरिता एक वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व आदरणीय माऊली बाबा या ठिकाणी उपस्थित आहे। नितीनजी महाराज आहेत एक वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व गुरुवर्य गणेशजी महाराज बेलकर या ठिकाणी उपस्थित आहे। आदरणीय आमचे वडील असतील बंधू असतील हे सर्व लहान लहान विद्यार्थी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे। तुम्ही सर्व गुरुजन वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे। आमचे सर असतील वारकरी मंडळी असतील श्रद्धांजली समर्पित करण्याकरिता उपस्थित आहे। आपल्याकडे फक्त 1 तास वेळ शिल्लक राहिलाय ऊनही भरपूर झालेला आहे आपण 12च्याही पुढे जाणार नाही आणि 12च्या आतही संपवणार तसं 10 वाजता कीर्तन चालू झालं आपण अगदी वेळेमध्ये संपवण्याचा या ठिकाणी प्रयासाने प्रयत्न करू। सर्वांच्या चरणावरती मस्तक टेकवतो आणि माझ्या पदापदाच्या चिंतनाकडे वळतो। मस्तक हे पायावरी वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा मस्तक हे पायावरी वारकरी संताचा वारकरी संताचा या वारकरी संताचा
पायावरी या वारकरी संतांच्या 1 वर्षापूर्वी निघून गेलेले हे व्यक्तिमत्व, या दरेकर परिवारामध्ये असणारे हे वडील, एक आदर्श बाप, ज्या जागेवरती बसत होता, ज्या घरामध्ये होता, ती जागा कायमची रिकामी झाली. एखादा नातू सहज पळत येईल घरामध्ये, बाबा म्हणून आवाज देईल, पण हाकेला होऊ देण्याकरिता या घरामध्ये तो बाप राहिला नाही. म्हणून त्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे. आयुष्यभर जुजू आपला संसार केला, या परिवाराकरिता, या मुलांकरिता आपलं आयुष्य त्या ठिकाणी खर्च केलं, आणि 1 वर्षापूर्वी हे व्यक्तिमत्व निघून गेलं. म्हणून म्हटलं जात आहे का, उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखवेना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामधी हसू जरी कनावाकला. घडीवर तू थांब गड्या, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय र गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. असं असणारं एक व्यक्तिमत्व या परिवारातून निघून गेलं. त्यांच्या पश्चात सर्वच दुःखामध्ये सहभागी होण्याकरिता उपस्थित आहे. त्या निमित्तानं अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा सेवा करण्याकरिता निवडलाय. या अभंगातून तुकोबराय सांगतात, जगी ऐसा बाप व्हावा. असा कसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीशी जावा, पोटा येता हरले पाप, ज्ञान देव माय बाप. बाप कसा असला पाहिजे, या बापाचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबरायचं वर्णन करतात. पोटा येता हरले पाप, ज्ञान देव माय बाप. ज्ञानोबरायचं त्या ठिकाणी आई वडिलांचं वर्णन करतात. का बाप आहे तरी कसा बाबा, मुळी बाप होता ज्ञानी, मुळी बाप होता ज्ञानी, तरी आम्ही लागलो तयाची ध्यानी. पोटा येता हरले पाप, ज्ञान देव माय बाप. आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय त्या वडिलाचं वर्णन करत असताना एवढं गोड वाक्य वापरतात. तुका म्हणे पोटीचे बाळ, तुका म्हणे पोटीचे बाळ, माझी पूर्वा ब्रह्मीची आळ. पोटा येता हरले पाप, ज्ञान देव माय बाप. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीशी जावा. बाप कसा असला पाहिजे, एक आदर्श बाप या दरेकर परिवारातून निघून गेला. जीवन जगत असताना आलेला प्रत्येक जीव जरी जाण्याकरिता आला असला, माऊली ज्ञानोबराय सांगतात, उपजेते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, ए घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबरायने दिलेला खूप गोड दाखलाय. देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूची सोहळिया, ना म्हणू नये धनंजया, जया परी. देहाच्या गावाला आल्याच्या नंतर जन्म आणि मृत्यूचे सोहळे प्रत्येकाचे ठरलेले आहेत. नको म्हटलं तरी प्रत्येकाला जन्माला यावंच लागतंय, हे का. आता याचा आवाज व्यवस्थित करा, सारखं नका फिरू. आता विकोचं थोडं लाईन कमी करा, सावकाशी तर ऐकायला येईल, बनकलं नाही पाहिजे असं करा. हॅलो हॅलो हॅलो, राहू दे आता, नका काही करू. हॅलो, याचा चिरचिर आवाज येतो, त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा चिरचिर सगळ्याचे, प्लेनमध्ये आवाज नाहीत. हॅलो हॅलो, राहू द्या, थोडा नॉर्मल विको राहू द्या, फक्त स्पष्ट कळलं असं करा. माऊली ज्ञानोबराय सांगतात, देहाच्या गावालिया, जन्म मृत्यूची सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जया परी. देहाच्या गावाला आल्याच्या नंतर 2 सोहळे प्रत्येकाचे ठरलेले आहेत. एक जन्माचा सोहळा आणि दुसरा म्हणजे मृत्यूचा सोहळा.
बाकीचे सोहळे भरपूर आहेत. लग्नाचा सोहळा असेल, बाकीचे अभिष्ट चिंतन सोहळा असतील, पण मामा ते सोहळे करायचेत का नाही हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. पण माऊली ज्ञानोबराय सांगतात जे 2 सोहळे प्रामुख्याने सांगितलेत ना, एक जन्माचा सोहळा आहे. नको म्हटलं तरी प्रत्येकाला जन्माला यावंच लागतंय. कशा करिता? केले कर्म झाले त्याची भोगाले, 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 ओ केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजल मेले आईचे गीत, उपजल मेले आईचे गीत, हरिमुखी गाता हरपली जुता, 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 हरिमुखी गाता हरपली जुता. महाराज सांगतात केले कर्म झाले तेची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे. किती आपण कर्म भोगण्याकरिता प्रत्येक जण जन्माला येतोय. एखादा सहज म्हणत असेल बाबा येताना काय मी आणलंय, येतानाही मोकळा चालूय आणि जातानाही मोकळा जाणार आहे. हे वाक्य साफ खोट आहे का? येताना कुणी मोकळा आलाच नाही. येताना प्रत्येक जण मरण घेऊन आलाय आणि जाताना प्रत्येक जण कर्म घेऊन जाणार आहे. म्हणून जीवन जगत असताना असं कर्म करा. जन्म आणि मृत्यू यामधलं अंतर म्हणजे जीवन आहे. ऐकतात तुम्ही सर्वजण? जन्म आणि मृत्यू यामधलं अंतर म्हणजे जीवन आहे. ते जीवन कसं जगायचं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. आयुष्य प्रत्येकाला मिळाले. आदर्श आयुष्य जगायचंय का त्या ठिकाणी कुणाला कसं जगायचं, जीवनाची व्याख्याच अशी आहे. जन्म आणि मृत्यू यामधलं अंतर म्हणजे जीवन आहे. काय जीवनाची व्याख्या आहे? महाराज सांगतात जीवन म्हणजे पत्तेपानाचा खेळ आहे. का? पत्ते पानं खेळत असताना कुणाला कोणती पानं मिळतील हे खेळणाऱ्याला माहित नसतात बाबा. पण मिळालेल्या पानांवरती डाव जिंकायचा आहे का नाही हा खेळणाऱ्याच्या हातामध्ये असतो ना. तसं तुमचं आणि माझं आयुष्य आहे. कोणाला किती दिवस या ठिकाणी राहावं लागल हे तुम्हाला किंवा मला माहित नाही. पण मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण त्या ठिकाणी देवापर्यंत जायचंय का नाही हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. ना आयुष्य तुम्हा आम्हाला मिळाले म्हणून जीवन जगत असताना कर्म चांगलं करा. का? कर्मे दसरते वियोगे मेला. कर्माची यादी भरपूर मोठी दिलेली. म्हणून केलेलं ह्या हाताने केलेलं कर्म ह्याच हातांना भोगावं लागतंय बाबा. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं कर्म असेल, कर्म जगाच्या पाठीवर कुणाला चुकलं नाही. ऐका, काल एक वाक्य मी बोलून गेलो होतो. प्रभू रामचंद्रांना कर्म चुकलं नाही तर तुम्ही आम्ही कोण आहे? का बाबा कर्म चुकलं नाही? चित्रकूट पर्वतावरती असताना भरताने प्रभू रामचंद्रांना उपदेश केला आणि सांगितलं दादा अरे मी जातो ना वनवासाला, तू कशा करिता जातोय? त्याला प्रभू रामचंद्रांनी दिलेलं उत्तर खूप गोड आहे. ते उत्तर सांगतो पुढे जातो. ऐका, प्रभू रामचंद्रांचं उत्तर एवढंच होतं. देवा दादा ऐक ना, तू कशाला जातो वनवासाला? त्या क्षणाला प्रभू रामचंद्रांनी दिलेले उत्तर असं ऐक, जे माझ्या नशिबात आहे
ते मला भोगल्याशिवाय पर्याय नाही. वडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी ही दोन्ही मुलांना वाटून देता येईल. वडिलांनी कमवलेला पैसा हा दोन्ही मुलांना वाटून देता येईल. पण वडिलांनी केलेलं वाईट कर्म हे त्यांच्या मुलांना देता येणार नाही. आणि त्यांच्या मुलांनी केलेलं वाईट कर्म हे त्यांना वडिलांना ते भोगता येणार नाही. ज्याने केलं त्यालाच भोगावं लागणार आहे. त्याला प्रभू रामचंद्रांचं उत्तर असं आहे, दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माय कैकई ना दोषी नव्हे दोषी त्यात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. काय माणसाचा जन्म आहे. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कोणी जीवनात. काय शोक करसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कोणाचा. माणसाचा जन्म असाच आहे. जशी पाण्यामध्ये दोन ओंडके सोडावे, एका लाटेने आदळल्याबरोबर जशी ते बाजूला होतात ना, तसा माणसाचा जन्म आहे. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट करी दोघा पुन्हा नाही गाठ. एक लाट करी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक ते बी आहे बाळा मेळ मानसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. असा माणसाचा जन्म आहे. जन्माला आल्याच्या नंतर केलेलं कर्म प्रत्येकालाच भोगावं लागते. देवादिकालाही भोगावं लागलंय. तर तुम्ही आम्ही कोण आहे. जीवन जगत असताना येताना प्रत्येक जण जन्माला आलाय, यावंच लागतंय. कशाकरिता? कर्म भोगण्याकरिता. आणि महाराज सांगतात, जसं कर्म भोगण्याकरिता प्रत्येक जण येत असतो, तसं जीवन जगत असताना प्रत्येकाला जाणं हे प्रत्येकाला निश्चित आहे. का? राहण्यासाठी कुणी आलेला नाही. जगाच्या पाठीवर संत महात्म्यांशिवाय मरणाला त्या ठिकाणी पुरं लोटणारा जगाच्या पाठीवर कुणी जन्माला आला नाही. आता कुणी येईल का नाही सांगू शकत नाही. आणि इथून पुढे कुणी येईल का नाही सांगू शकत नाही. का? एक ना एक दिवस मरण. आणि तो काळ प्रत्येकावरती टपून आहे. कसा? घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती
त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ जन्माले त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे गोड असं प्रमाण दिलं नितीन महाराजांनी. जन्मा आले बाळ त्याची वाट पाहे काळ. जन्माला आल्यापासून जन्माला आल्याबरोबर काळ त्याची वाट पाहत असतो, असा असणारा काळ आहे. कोण सांगू शकल बाबा. क्षणभंगुर नाही बरवसा वारे सावध तोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसागा. राम राम स्मरादे. क्षणाचा सुद्धा कुणाचा भरवसा नाही. इथं बसलेला आहे, कोण छातीला हात लावून सांगल का मी एवढ्या दिवस या ठिकाणी राहील बाबा. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा. अरे जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाचा तू लालसा. अरे जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल रे वेडा तुला बुडी अभंगाची. कधी लागेल रे वेडा तुला बुडी अभंगाची. कधी लागे जन्म मोलाचा नको तू घालवू बाया. नको तू घालवू बाया. हा जन्म मोलाचा आहे. आलोय कशाकरिता. आपण इथं येऊन केलं काय पाहिजे आणि जाताना काय घेऊन गेलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे बाबा. याचा विचार संत महात्म्यांनी केला. म्हणून आस्ते आपल्यामध्ये नाही. तुम्ही जर कधी देहुला गेलात तर आज इंद्राणी संत वाहते, परंतु इंद्रायणीच्या काठावरती अमृतवाणी पुलवणारे जगद्गुरु तुकोबा आहे त्या ठिकाणी नाही. जर आळंदीला आलात आजही मौली ज्ञानोबरांच्या समाधीवर प्रकाशाचा लखलखाट आहे, परंतु तुमच्या आमच्यापर्यंत ज्ञानाचा दिवा पोहोचवणारी विश्वाची माऊली त्या ठिकाणी नाही का. पण आजही त्यांची कीर्ती अजरामर आहे. जीवन जगत असताना
जे माणसं स्वतःकरिता जीवन जगतात ते जिवंतपणेच मेलेली असतात. ऐका ऐका, जे माणसं स्वतःकरिता जीवन जगतात ते जिवंतपणेच मेलेली असतात. पण जे माणसं दुसऱ्याकरिता जीवन जगतात ते मेली तरी जिवंत असतात. ते कशी बाबा? उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, मची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सरे, मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे, मरण्याची सरे, तुका म्हणे मरण्याची सरे, मरण्याची सरे, म्हणे मरण्याची सरे, मरण्याची सरे. उत्तमाची उरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. असते आपल्यामध्ये नाही येते, पण ते कीर्तीच्या रूपाने माघारी शिल्लक आहे. का? जीवन जगत असताना जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, असं जीवन साधू संतांचं होतं. जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबराचं चरित्र सोडून द्या. ज्यांच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही बसलात, रंगदासजी स्वामी महाराज जीवन जगत असताना आपलं जीवन कशाकरिता याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण पाहायचं म्हटलं का स्वामींकडे पाहिल्याच्या नंतर कळून येतं. मिळालेली भोजन, मिळालेली भिक्षा मिळेल ती खायची, जिथं राहता येईल तिथं राहायचं, जे खाता येईल ते खायचं आणि जीवन आपलं या जगाच्या कल्याणाकरिता समर्पित करायचं. ज्या गावात गेले, ज्या गावाला स्पर्श झाला ते गाव आपलं कन्हेर पोखरी म्हणता येणार नाही. का? एका साधूचा आणि संताचा स्पर्श झाला. श्री क्षेत्र, त्याला क्षेत्र ही पदवी प्राप्ती झाली. का? फक्त संताच्या आणि संगतीच्या दर्शनाने, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. एवढा साधूमध्ये ताकद आहे, संतांमध्ये ताकद आहे. त्या संतांचं सोडा, जे यमाला तुम्ही आम्ही घाबरतोय, त्या जगद्गुरु तुकोबरांचं नाव घेतलं तरी ते आम्हाला थरकाप सुटत होता. तुकाराम तुकाराम, एवढा अधिकार जगद्गुरु तुकोबरांचा आहे. ऐका ना, यो अधिकार कशामुळे प्राप्त झाला? आम्हाला थरकाप सुटावा एवढा अधिकार का प्राप्त झाला? अखंड देवाचं नामस्मरण चिंतन चालू होतं. नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला छंद. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे, रात्र दिवस देवाचं नामस्मरण चिंतन चालू होतं. विचार केला नाही. बोराड्या डोंगरावरती, भामचंद्र डोंगरावरती अखंड देवाचं नामस्मरण चिंतन चालू असताना जगद्गुरु तुकोबराने या पदापर्यंत प्राप्त झाले. एवढं नामस्मरण चिंतन करून सुद्धा जगाचा मालक दर्शन देण्याकरिता समोर येत नव्हता. ऐकत ना तुम्ही सर्वजण? दर्शन देण्याकरिता समोर येत नव्हता. जगद्गुरु तुकोबराय भजन करत होते, दर्शन त्यांच्या पत्नीला होत होतं. पण शेवटचा दिवस हा होता तो म्हणजे तुकाराम बीजेचा. तुकोबरायांचं कीर्तन चालू झालं. वारकरी मांदी आळी जमा झाली आणि त्यांना जगद्गुरु तुकोबराय सांगू लागले, बाबा आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. 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 सकला सांगावी विनंती माझी. सांगावी विनंती माझी. जगद्गुरु तुकोबराय म्हणत होते, ऐका, प्रत्येक वारकऱ्याला जवळ बोलत होते. तुकोबरायांचा एवढा शब्द होता, बाबा ऐका ना, आम्ही आता जाणार आहे, जिकडून आम्ही आलो तिकडे जाणार आहे. आता कुठून आलो? आपोल्या माहेरा
ठिकाणी प्रत्येकाला जायचंय, पण ऐका तो कोपर्या सांगतात जाणं प्रत्येकाला निश्चित आहे, पण जात असताना अशा पद्धतीमध्ये जीवन जगा जसे पक्षी अंगणामध्ये उतरतात, दाणे टिपतात आणि दाणे टिपून जसे निघून जातात ना, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, ऐसे असावे संसारी जवबरी प्राचनाची। जायचे प्रत्येकाला आपुल्या माहेरा जाईल, प्रत्येकाला जाईल। तशा तुकोपऱ्या निघाले, सकाळची वेळ होती, आपल्या अवनीजवळ गेल्याने एक तुकातून शब्द गेला, ऐक ना आज आम्हाला निघायचंय, आज आम्हाला जायचंय, जगाचा मालक नेण्याकरता येणार आहे, तुला यायचं का माझ्यासोबत? स्वतःच्या पत्नीला म्हणत होते, त्यावेळेला पत्नी म्हणत होती ऐका ना तुम्हाला कुठं जायचं तिकडं जा। त्यांना नव्हतं माहित बाबा, त्यांना एवढंच माहित होतं का तुकोपरा जसे बोराड्या डोंगरावरती जातात, जसे भामचंद्र डोंगरावरती जातात तसे ते बोराड्या डोंगरावरती जातील, पण संध्याकाळच्या वेळेला परत घरी येतील। पण त्यांना नव्हतं ना माहिती का देव नेण्याकरिता आलाय। तर तुकोपरा म्हटले ऐका ना, वाढ वेळ झाला वाढ वेळ झाला वैकुंठा श्रीरंग वैकुंठा, जगाचा मालक आम्हाला बोलावतो, तो आम्हाला नेण्याकरिता आलाय, आता आम्हाला जावं लागल, तो वाट पाहण्याकरिता त्या ठिकाणी उभा आहे। तो कोपऱ्या निघाले, पण जगद्गुरु तो कोपऱ्या जेवढ्या निघाले ना, त्या यमाच्या डोक्यावरती पाय ठेवला, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, त्या यमाच्या डोक्यावरती हात ठेवून जगद्गुरु तो कोपऱ्या निघाले। ऐका पाय टेकवला, निघल्या क्षणी जगद्गुरु तुकोपर्यंतचा शब्द आहे, आयुष्यभर देवा तुझं मी नामस्मरण केलं, देवा आयुष्यभर तुझं चिंतन केलं, पण आयुष्यभर कधी तुम्हाला भेट दिली नाही, पण माझं भाग्य एवढं आहे अंतकाळी विठू आमाची पावला, अंतकाळी विठू आमाची पावला, अंतकाळी विठू आम्हाची पावला, अंतकाळी विठू आम्हाची पावला। अंतकाळाच्या तरी शेवटी जगद्गुरु तुकोबऱ्या सांगतात माझा विठू मला पावला आणि मला नेण्याकरिता आला, कुडी सहित झाला गुप्त तुका, 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 वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, 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 वैकुंठा श्रीरंग बोला वैकुंठा वैकुंठा श्रीरंग बोला भीतो वैकुंठा श्रीरंग बोला भी वैकुंठा श्रीरंग बोला वैकुंठा श्रीरंग बोलावितो
वैकुंठ श्रीरंग बोलवितो बोलवे वाढवेळ झाला वाढवेळ वैकुंठा श्रीरंग बोलावितो वैकुंठा श्रीरंग बोलावितो बोलावितो वाढवेळ झाला उभा पांडुरंग. असं जगद्गुरु तुकोबरायाचं जीवन होतं. जीवन जगत असताना नामस्मरणामध्ये अख्खा काळ आणि अख्खं जीवन त्या ठिकाणी घातलं. झालं असं जगाचा मालक नेण्याकरिता आला आणि त्यांनी जीवनातला शेवट गोड केला. महाराज शेवट तो भला तुकोबराया सांगतात माझा बहु गोड झाला. जसा त्यांचा जीवनातला शेवट गोड झाला तसा आपल्याही जीवनातला जर शेवट गोड व्हावा असं वाटत असेल तर महाराज काय सांगतात ऐका. आपणही जीवन साधू संतांकडे पाहून जीवन जगा. आपण गेल्याच्या नंतर आपल्या घरातल्या माणसाने तरी आपल्यासाठी रडावं असं आपलं जीवन जगणं असलं पाहिजे. तुम्ही ऐकतात ना माझ्या सर. आपण गेल्याच्या नंतर आपल्या घरातल्याने आपल्या डोळ्यामध्ये पाणी यावं एवढं तरी आपण जीवन जगलं पाहिजे. ऐका आपण जीवन जगलं पाहिजे. आपण गेल्याच्या नंतर आपल्या घरातल्या गावातल्या लोकांना तरी वाईट वाटलं पाहिजे. तर माणूस गेल्याच्या नंतर लोकांनी म्हणायला नको बरं झालं गेला लई गावाला त्रास दिला असा तरी नको माणूस. म्हणून जीवन जगत असताना असं तरी जीवन जगलं पाहिजे. आपल्या गावासाठी आपल्या तालुक्याने रडावं यात नवल नाही. आपल्या जिल्ह्याने रडावं यात नवल नाही. ऐका ज्ञानोपर समाधीला जात असताना जगाचा मालक रडत होता. जीवन जगणं कसं असेल बाबा. एका हाताला जगाच्या मालकाने धरलं. देव निवृत्तीयाने धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया. काय जीवन जगणं असं. अरे आपण 80-100 वर्ष जीवन जगतो तरी आलो असंच राहतो. अवघ्या 22व्या वर्षी ज्ञानोबरायासाठी जगाचा मालक रडत होता. सख्या भावानी पुढून जावं निवृत्तीनं आणि निवृत्ती दादांनी ज्ञानोबरायांना म्हणावं ज्ञाना हे ज्ञाना ऐक ना. आई वडील झोपेमध्ये असताना निघून गेले आणि झोपेमध्ये असताना आई वडील निघून गेले ना. आता तूही आम्हाला सोडून निघाला. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाने जावे केले उपराटे नारायणी. अरे मी तुझ्यापेक्षा मोठा असताना तू माझ्या आधी निघाला हे तुला बरोबर वाटतं का. निवृत्ती दादा त्या ठिकाणी म्हणत होते. ज्ञानोबरायाच्या गळ्यात हात घालावा आणि निवृत्ती दादानी म्हणावं ज्ञाना नको ना रे जाऊ. नको जाऊ म्हटल्याबरोबर ज्ञानोबरायाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. निवृत्ती दादाने रडायला सुरुवात केली. सोपाना जवळ आला आणि सोपानाच्याही डोळ्यात पाणी आलं. ज्ञानदादा आई बाबा झोपेमध्ये असताना निघून गेले. सांगितलं नाही त्यांनी.
आपण झोपेमध्ये असताना आईबाबा निघून गेले, सकाळी कळालं आपली आई आणि आपले बाबा आपल्यासाठी निघून गेले. कसा असतो दादा बाप? या बापाचंच वर्णन तुकोबऱ्यांनी अभंगात केलेलं आहे. झोपेमध्ये असताना आई बाबा निघून गेले. आता ऐक ना, त्यांच्यानंतर तू सांभाळ केला. भूक लागली तर आळंदीतून भिक्षा मागून आणत होता रे ज्ञानदादा. अरे आळंदीत त्या लोकांनी काही नाही दिलं तरी त्या ठिकाणी तू पाठीवरती मांडी बांधले ना आम्हाला खाऊ घातलं. ज्ञानदादा, ज्यावेळेला 9 वर्षाची मुक्ती समोर आली आणि त्या मुक्तीने ज्यावेळेला ज्ञानोबारायांना पाहिलं ना दादा, भावा बहिणीचं काय प्रेम असतं रे. ज्या भावाला बहीण आहे आणि ज्या बहिणीला भाऊ आहे त्याला विचारा. भावा बहिणीतलं प्रेम ज्या दिवशी कळून येईल, रक्षाबंधनच्या दिवशी भावाचा हात रिकामा असला ना, त्या भावाला विचारा. तो भाऊ म्हणत असतो, बाबा मला बहीण असती तर आज माझा हात रिकामा नसता राहिला, आज माझ्या बहिणीनं मला राखी बांधली असती. त्याला भावा बहिणीतलं प्रेम म्हणतात. काय प्रेम असेल बाबा ज्याच्या जीवनात बहीण नाही आणि भाऊ नाही त्यांनी पहा. म्हणून ज्याला भाऊ आहे आणि ज्याला बहीण आहे त्या भावा बहिणींनी ऐका, 1-2 गुंठ्यासाठी आपल्या भावा बहिणामध्ये त्या ठिकाणी वाद लावू नका. 1-2 गुंठ्यासाठी केशव त्या कोर्टाच्या दरवाजापर्यंत जाऊ देऊ नका दादा. 8 दिवसात चाकणमधली घटना आहे, 8 दिवसापूर्वीची. भावा बहिणीच्या वादामध्ये बहिणीने भावावर केस केली. एवढंच नाही तर भावाचा खून केला बहिणीनं. कुठं गेलं हे जग? का फक्त 2 आणि 3 गुंठ्यासाठी रस्त्याच्या कडेला भावाची जमीन गेली आणि भावाने पैसे दिले नाही म्हणून. त्यांनी ज्ञानोबाराचं चरित्र ऐका. ती मुक्ती म्हणत होती, दादा अरे बाबा निघून गेले सांगितलं नाही. ज्यावेळेला मी विचारत होते त्यावेळेला तू सांगितलं नाही बाबा कुठे गेलेत. ऐक ना, गेलेत तर जाऊ दे रे, पण सकाळी मी ज्यावेळेला आवाज दिला त्यावेळेला माझ्यासाठी भिक्षा मागण्याकरिता तू गेला. अरे पाठीवरती मांडव बाजून मला त्या ठिकाणी दिलं. माझा अपमान या त्या ठिकाणी होऊ दिला नाही. ऐक ना ज्ञानदादा, एवढ्या सर्व गोष्टी तू माझ्यासाठी केला आणि तू जर त्या ठिकाणी निघून गेला तर आमच्याकडं कोण पाहिजे दादा? त्याला भावा बहिणीतलं प्रेम म्हणतात. आणि 8-9 वर्षाची मुक्ती ज्ञानोबाराच्या गळ्याला विलगली, रडायला सुरुवात केली. आणि रडायला सुरुवात केल्याबरोबर ज्ञानोबारांनी एक पाऊल पुढे टाकलं आणि सांगितलं, मुक्ते आता मला जावं लागल, माझं कार्य संपलंय, आता मला जावं लागल. भावासाठी भाऊ रडल यात न बल नाही. अरे का भावासाठी त्याची बहीण रडल यातही नवल नाही. रक्ताचे नाते ते रडतील यात काय नवल आहे. हा समाज रडत होता. कोणालाही जरी विचारलं कुठं निघाला तर प्रत्येकाच्या मुखातून शब्द होता, माझी माऊली समाधीला निघाली, आळंदीला चाललोय ना. प्रत्येक जण रडत होता. आणि रडत असताना हे सर्व दृश्य पाहिलं आणि जगाच्या मालकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ऐका, जगाच्या मालकाचे डोळे भरून आले बाबा. जगाचा मालक रडत असताना समोरून त्या ठिकाणी रुक्मिणी मातेने पाहिलं. का हो? आणि प्रश्न केला, तुम्ही का रडता? तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का? निवृत्ती रडतो याचं कारण त्यांचा भाऊ ज्ञाना समाधीला चाललाय. सोपाना रडतो याचं कारण ज्ञानोबर आहे, त्यांचा भाऊ समाधीला चाललाय. लहान असताना मुक्ती रडते याचं कारण त्यांचा भाऊ समाधीला चाललाय. तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का? पाणी का म्हटल्याबरोबर त्या क्षणाला जगाच्या मालकाने उत्तर दिलं, रुक्मिणी ज्या दिवशी घरातून या लेकरांचे मायबाप निघून गेले ना, त्या दिवशीपासून या ज्ञाना या मुक्ताईचा सोपानाचा आई आणि बाप झाला. कधी उणीव भासू दिली नाही, कधी उणीव घरामध्ये भासू दिली नाही. पण आता जर हा निघून गेला यांचा सांभाळ कोण करील ग? म्हणून मला रडायला येते, म्हणून मला रडायला येते. जगाचा मालकाचे डोळे भरून आले. 2 पावलं पुढे टाकली आणि 2 पावलं पुढे टाकून ज्यावेळेला जवळ गेले ना, जवळ गेल्याबरोबर ज्यांनी विचारलं होतं तुम्ही का रडता, आई बरं का, ज्यांनी विचारलं होतं ना तुम्ही का रडता, त्यात रुक्मिणी माता रडायला लागल्या. डोळे भरून आले. जगाच्या मालकाने विचारलं, रुक्मिणी तू तर मगाशी म्हटली भावासाठी भाऊ रडल यात नवल नाही, हा समाज रडल यात नवल नाही, मी का रडतो याचं कारण तुला सांगितलं. रुक्मिणी ऐक ना, आता तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का? तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का असं म्हटल्याबरोबर त्या क्षणाला रुक्मिणी मातेने दिलेलं उत्तर आहे, अरे आपण गेल्याच्या नंतर आपल्यासाठी घरातल्या माणसाने रडावं यात काय नवल आहे.
रुक्मिणी मातेचं उत्तर असं आहे, अवघ्या 22व्या वर्षी या ज्ञानासाठी भाऊ रडल यात नवल नाही. अवघ्या 22व्या वर्षी या ज्ञानासाठी गाव रडल यात नवल नाही. अवघ्या 22व्या वर्षी या ज्ञानासाठी जर जगाच्या मालकाच्या डोळ्यामध्ये पाणी येत असल, हा जेवढा भाग्यवान आहे, तर याला जन्म देणारे आई वडील किती भाग्यवान असतील. धन्य धन्य जयाची आकुशी ज्ञानदेव जन्मले. म्हणून ज्ञानोबरायाचं वर्णन आहे. ऐका, त्यांच्या वडिलांचं वर्णन करत असताना पोटा येता हरले पाप ज्ञानदेव माय बाप. जगी ऐसा बाप व्हावा. कसा बाप पाहिजे? तो ज्ञानोबरायाच्या आई वडिलासारखा बाप पाहिजे. अभंगाचं प्रथम जगी ऐसा बाप व्हावा. जगी ऐसा बाप व्हावा. जगी ऐसा बाप व्हावा. जगी ऐसा बाप सर्वांनी जगी ऐसा बाप व्हावा. ऐसा बाप व्हावा. जगी 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 ऐसा बाप व्हावा. बाप व्हावा. त्याचा वंश मुक्तीसी जावा. 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 पोटा येता हरले पाप. 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 येता हरले पाप. येता हरले पाप. येता हरले पाप. याला म्हणतात जगी ऐसा बाप व्हावा. त्याचा वंश मुक्तीसी जावा. पोटा येता हरले पाप ज्ञानदेव माय बाप. यासाठी ज्ञानोबरायाचं वर्णन आहे, त्यांच्या आईवडिलांचं वर्णन आहे. म्हणून बाप कसा असला पाहिजे? त्या दरेकर परिवारातील बाप निघून गेला, त्यांना विचारा. बाप ज्या दिवशी घरातून बाप निघून गेला, आमचे शरद दादा असतील, त्यांचे बंधू असतील, त्यांची बहीण असेल, ते एवढंच म्हणत असतील, देवा सोडून या गेले बाबा आम्हाले कराना. सोडून या गेले बाबा आम्हाले कराना. बाबा 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 म्हणू बी कोणाला. बाबा बाबा बाबा
बाबा म्हणू मी कुणाला. ज्याच्या जीवनातून बाप निघून गेला ना त्याला विचारा काय करत असतो बाप. बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळत घर. काय भूमिका आहे. उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी. शिव्या शाप या जगाचे सर्व घेतो आपुल्या माथी. बाप माझा स्वाभिमानी बाना. असा असणारा बाप या परिवारातून 1 वर्षापूर्वी निघून गेला. त्या बापाची उणीव त्यांच्या परिवाराला विचारा. एकच वाक्य सांगतो. त्यांच्या असणारी एकुलती एक ताई या घरामध्ये या दरेकर परिवारामध्ये. दिवाळीचा सण असू द्या रक्षाबंधनचा सण असू द्या कोणत्याही क्षणाला या घरामध्ये येईल. पण सणाला घरामध्ये आल्याच नंतर त्यांचे भाऊ दिसतील त्यांचा परिवार दिसल पण त्यांचा बाप या परिवारामध्ये दिसणार नाही. ही उणीव कोणत्या गोष्टीने न भरून येणार आहे का. काय करत असतो तो बाप. ज्याच्या जीवनातला बाप निघून गेला त्याला विचारलं पाहिजे. आता हे 3ही मुलं आहेत आमचे दादांते. आमची करंजळ्याला त्या मागच्या महिन्यामध्ये कीर्तन रूपी सेवा होती तेव्हा त्या ठिकाणी त्यांची आमची भेट झाली. तेव्हाच या कीर्तनाची तारीख त्यांनी आम्हाला दिली. एक वाक्य दादा तुमच्यासाठी सांगून जाईल. बाप होता तोपर्यंत काय करत होता. रात्रीच्या 11 वाजू द्या 12 वाजू द्या दरवाजामध्ये उभा राहत होता तो बाप. माझा पोरगा का आला नाही 11 वाजलेत अजून. माझा पोरगा का आला नाही अजून 12 वाजलेत. असा वाट पाहणारा बाप त्यांच्या घरामध्ये दरवाजामध्ये उभा राहत होता. बरं का दादा आता वाट लावणारी लोक पावलोपावली मिळतील तुम्हाला. पण घराच्या दरवाजामध्ये उभा राहून वाट पाहणारा बाप तुमचा 1 वर्षापूर्वी निघून गेला. आता कोण वाट पाहिजे. ज्यांच्या वाट पाहण्यामध्ये निस्वार्थ प्रेम आहे ज्यांच्या वाट पाहण्यामध्ये निस्वार्थ प्रेम आहे त्यांना आई वडील असं म्हणतात. म्हणून माऊली ज्ञानोबऱ्यांना म्हणावं लागलंय. सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवे शिकिर शरीरे लोन कीजे. आपल्या मुलाची आपल्या मुलीची वाट पाहणारा तो बाप असतो. दिवाळीचा सण येऊ द्या अरे 4 दिवस आधी आपल्या पुरीला फोन करणारा बाप कधीतरी आठवला पाहिजे. ताई अजून कशी आली नाही ग घरात. तुझ्या दादाने तुला फोन नाही केला का. अजून कशी घरी आली नाही तू. तुझ्या दादाने तुला फोन नाही केला का असा विचारणारा त्यांचा बाप 1 वर्षापूर्वी निघून गेलाय. अरे होता तोपर्यंत घरामध्ये आलेली पोरगी उंबरठ्यात पाऊल टाकल्याबरोबर पहिला शब्द असायचा ताई. तो बाप विचारत नव्हता तू किती लाखाच्या गाडीमधून आली. ताई तू किती लाखाच्या गाडीमधून आली. तुझ्याकडे पैसा सत्ता संपदा बंगला काय ते विचारत नव्हता तो बाप. त्या बापाचं एकच वाक्य राहत होतं. त्या बापाचं एकच वाक्य असायचं ताई ज्या घरात तुला दिलंय त्या घरात 2 आनंदाने घास खायला मिळतात का नाही असा विचारणारा फक्त जगाच्या पाठीवर बाप असतो. म्हणून म्हटलं जातं जगी ऐसा बाप व्हावा. झाली दिवाळी साजरी. अरे पैसा खिशामध्ये नसू द्या दुसऱ्याच्या बांधावर जाऊन काबाड कष्ट करणारा बाप असू द्या. अरे जिजू जिजू आपल्या संसारासाठी आपला संसार उभा करणारा बाप असू द्या. मळलेली त्याची फाटकीत असणारे धोत्र असू द्या. त्याचा असणारा सदरा मळलेला असू द्या. अरे आनंदाने दिवाळी साजरा करणारा तो बाप होता. दुकानदाराच्या पाया पडून प्रत्येकाच्या पाया पडून आपली आनंदाने दिवाळी साजरा करणारा तो बाप. जुना काळ आठवा. त्या जुन्या काळामध्ये आपला आनंदाने घर भरवणारा तो बाप असतो. अरे मी कर्ज करील पण माझ्या मुलीसाठी आणि माझ्या मुलांसाठी मी फेडायला तयार आहे असा असणारा तो बाप होता. अरे दिवाळी झाली दिवाळी झाल्याच्या नंतर त्याच पुरीच्या हाताला धरून एसटी स्टँडवरती सोडवायला निघालेला बाप. कधीतरी विचार करा आमच्या असणाऱ्या ताईच्या हाताला धरून एसटी स्टँडवरती पर्यंत घेऊन जाणारा बाप. खिशामध्ये पैसा नसू द्या त्याच्या पण असा असणारा बाप 100 रुपयाची नोट काढून आपल्या पुरीच्या हातावरती देत असतो. ताई अगं येईल ना ग तुझ्या संसाराला कामाला. तर त्या पुरीचा पहिला शब्द असायचा बाबा
कशाकरिता 100 रुपये देताय? तुमच्या शुगरच्या गोळ्याचं बीपीच्या गोळ्याचं पाकिट संपलं असेल, येईल ना तुम्हाला कामाला. तर त्या बापाचा शब्द असायचा, ताई माझ्या शुगरच्या आणि बीपीच्या गोळ्याची तू चिंता करू नको, ऐक ना हे 100 रुपये राहू दे ताई. मला माहिती तुझ्या दादाने तुला चांगली साडी घेतली नसेल, ऐक नाराज होऊ नको भावावरती, आमच्यावर नाराज होऊ नको. ऐक ज्या घरात राहती त्या घरात आनंदाने राह. 50 रुपयाच्या तुझ्या हाताला बांगड्या भर आणि 50 रुपयाचं तुझ्या पोरांना खायला घेऊन जा असा म्हणणारा बाप असतो. तो बाप या परिवारातून निघून गेला दादा, याला बापाचं प्रेम म्हणतात. जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीशी जावा. काय त्या बापाची भूमिका आहे? बाप कष्टाचा काबाडे उसमळ्यात तोडतो या, भाकर पोरांना घेऊनी कांड उसाच चाटतो या. आली जत्रा गावाची बाप जत्रत फिरायचा, आली जत्रा गावाची बाप जत्रत फिरायचा. उधार पाधार कापड पोरांना आणायचा, असा कनवाळो बाप कसा सोडून या गेला. असा कनवाळो बाप कसा सोडून या गेला. एक वाक्य या दरेकर परिवारासाठी सांगतो आणि निरोपाच्या दिशेने जातो. ऐका बाबा, तुमचं असणं सर्व काही होतं बाबा. बाबा तुमचं असणं सर्व काही होतं, आयुष्यातलं सुंदर पर्व होतं. आज सर्व काही असल्याची जाणीव आहे बाबा, पण ऐका ना, तुम्ही नाही ना तीच मोठी उणीव आहे, तो बाप नसल्याची उणीव. कोणत्या गोष्टीने न भरून येणारी आहे. म्हणून आहे तोपर्यंत आपल्या वडिलाचा शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळ केला, आहे तोपर्यंत आनंदाने तो बाप जगला. 1 वर्षापूर्वी निघून गेला. माय बाप असला कसा पाहिजे? जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीशी जावा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीसी जावा. पोटा येता हरले पाप, ज्ञानदेव माय बाप. माय बाप तो बाप होता तरी कसा? त्या आई वडिलाचा अंतःकरण असा आहे, ज्याच्या जीवनातून मायबाप निघून गेले. आहे तोपर्यंत त्यांचे सांभाळ करा, आहे तोपर्यंत आनंदाने जगा. का? आपले आनंदीमय आयुष्य आहे. कपाला कान आहेत पण त्याला ऐकू येत नाही. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? कपाला कान आहे पण त्याला ऐकू येत नाही. टेबलाला पाय आहेत पण त्याला चालता येत नाही. मायबाप कंगव्याला दात आहेत पण त्याला खाता येत नाही. तुम्हा मला देवाने सर्व दिलंय. आहे तोपर्यंत आनंदाने जगा आणि देवाचं नामस्मरण चिंतन करा. आपल्या मायबापाची आहे तोपर्यंत सेवा करा. तीच पुण्य. मायबाप केवळ काशी. एका पृथ्वी प्रदक्षिणे एवढं पुण्य त्या ठिकाणी आपल्या आईवडिलांच्या सेवेत आहे. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या आईवडिलांची केलेली सेवा. कारण त्यांचं जीवन असं आहे. एखादी पक्षीने एखाद्या रानावनामध्ये असताना तिचे जसे त्या ठिकाणी पंख तुटून जातात, पंख तुटल्याबरोबर जशी ती आपल्या मुलांकडे धाव घेण्याकरिता, जशी ती पंख फडफडण्याकरिता जशी धाव घेत असते ना, तसं मायबापाचं जीवन आहे बाबा. माय मंदिर हलले
लागे कळस फुटाया माय मंदिर हलले जाय कळस फुटाया आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया तीन बांधल घरट दिला विसावा निवारा तीन बांधल घरट दिला विसावा निवारा घेऊन या पंखा खाली भरविला मुखी चारा ओढ रक्ताला लागते लागे कळस फुटाया ओढ रक्ताला लागते लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना अनाया आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना अनाया असं मसणारं मायबापाचं जीवन आहे म्हणून आहे तोपर्यंत आनंदीमय जीवन जगू द्या आहे तोपर्यंत आपणही आनंदीमय जीवन जगा का महाराज सांगतात जीवन आयुष्य असं जगा आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातून उघळावा चंदनासारखं आपलं जीवन असलं पाहिजे स्वतः जिजत असताना इतरांना सुगंध मिळाला पाहिजे आपलं बोलणं असं असलं पाहिजे साच आणि मवाळ मितली आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे माऊली ज्ञानोबराय सांगतात असं जीवन जगा आपणही गेल्याच्या नंतर आपली कीर्ती अजरामर त्या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत राहील जसं जीवन जगत असताना एक वाक्य सांगतो निरोपाच्या दिशेने जातो महाराज सांगत असतात संत महात्म्याकडे पाहून आपले जीवन जगत असतात हा समाज संत महात्म्यांकडे पाहून जीवन जगत असतो घरातल्या आई वडिलांकडे पाहून आपली मुलं जीवन जगत असतात आणि आपल्या आई वडिलांचं पाऊल जर योग्य असेल जीवन जगत असताना आपली मुलंही वाईट मार्गाला जाऊ शकत नाही म्हणून या परिवारामध्ये 3 मुलं 1 मुलगी असा असणारा त्यांचा परिवार त्या बाबांनी 1 वर्षापूर्वी त्यांना शेवटचा श्वास त्या ठिकाणी ह्या लोकातून जावं लागलं आले देवाजीच्या मना तिथे कोणाचेच आले ना त्या युक्तीप्रमाणे त्यांना जाणं झालं महाराज सांगतात पोटा येता हरले पाप ज्ञानदेव माय बाप आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज त्या ठिकाणी सांगतात तुका म्हणे पोटीचे बाळ तुका म्हणे पोटीचे बाळ तुका म्हणे पोटीचे बाळ तुका म्हणे पोटीचे बाळ माझी पूर्वा ब्रह्मेची आळ माझी पूर्वा ब्रह्मे
म्हणे पोटीचे बाळ माझी पूर्वा ब्रह्मेची आळ पोटा येता हरले पाप ज्ञानदेव माय बाप. असं असणारं या वडिलाचं या बापाचं कर्तृत्व जीवन जगत असताना बाप हा पडद्यामागचा कलाकार म्हणून या ठिकाणी संबोधला जातो. पण आहे तोपर्यंत आपल्या संसारासाठी आई मला भूक लागली, एखादा लहान लेकरू पळत गेलं आई मला भूक लागली म्हटल्याबरोबर ताट करून देणारी आई प्रत्येकाला दिसत असते. पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा तो बाप असतो, तो प्रत्येकाच्या लक्षात राहिला पाहिजे बाबा. म्हणून म्हटलं जात आहे का माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेनी पुसताना माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेनी पुसताना उरी हुंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. काय होता आमचा बाप त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कधी का तर लावलेली मला कसं होत या कोणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बाबाची सांगताना. असा असणारा बाप 1 वर्षापूर्वी आपल्यातून निघून गेला. माऊली ज्ञानोबा यांनी त्यांच्या चरणाजवळ जागा द्यावी. वर्ष श्राद्ध का केलं जातं त्याच्या मागची कारणं भरपूर आहेत. मी मागच्या वेळी सुद्धा या ठिकाणी वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं सांगितलं होतं. वडिलांना पुण्य प्राप्त होण्याकरिता, स्वर्गाचा दरवाजा मोकळा होण्याकरिता आणि चांगली जागा मिळावी याच्याकरिता मुलांनी श्राद्धानं केलेले हे वर्ष श्राद्ध आहे. ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान, गोदान या दिवशी केलं जातं. आज वर्ष झालं. आज वडील यम दरबारामध्ये त्या ठिकाणी आहे. किती पुण्य झालं. जसं पुण्य जास्त झालं का स्वर्गाचा दरवाजा मोकळाच आहे. माऊली ज्ञानोबा याला त्यांच्या चरणाजवळ त्या ठिकाणी घेतील. आपलं जीवन या परमार्थाकरिता, भजनाकरिता आपल्या गावामध्ये समर्पित केलं आणि त्यांना जाणं झालं. बाबा एक ना एक दिवस आपल्यालाही जायचंच आहे. ऐका, एक ना एक दिवस आपल्यालाही जायचं ते. पण ऐका ना, आहे तोपर्यंत असं जगा. जर आता जीवन मिळालंय हे जर आता कळलं नाही तर महाराज सांगतात परत त्याचा नंतर उपयोग होणार नाही. काय करा, महाराजांचं एक सांगणं आहे, तेवढं सांगणं सांगतो त्या ठिकाणी निरोपाच्या दिशेने जातो. महाराज सांगतात हे जर मानव देह मिळून जर कळालं नाही तर काय होईल महाराज. हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, सरत सेवंती बा काळ बांधून नेईल. सरत सेवंती बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा, सरत सेवंती बा काळ बांधून नेईल. सरत सेवंती बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा, एका जनार्दनी आमचे काय बात आई न, एका जनार्दनी आमचे काय बात आई न, आमचे काय बा जाईल. आमचे काय बात आई न. पिंगळा 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 महाद्वारी कोणी बोलतो दे का. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोले तो देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी कोणी बोलतो दे का. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोले तो देखा. पिंगळा महाद्वारी, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. 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 लटिकेनं बोलो आम्ही वर्तमान खोटे. लटकेन बोलो आम्ही वर्तमान खोटे. लटिकेनं बोलो आम्ही वर्तमान खोटे. लटकेन बोलो आम्ही वर्तमान खोटे. पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग. पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग. पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग.
अहम बाग्या अहम बाग्या सोहम बाग्या प्रेम नगरा वारी अहम बाग्या सोहम बाग्या प्रेम नगरा वारी सावध होवणी भजनी लागा देव करा कैवारी सावध होवणी भजनी लागा देव करा कैवारी माझी मल्हारीची बारी मल्हारीची बारी दादा माहुर माझे गाव निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव शकून 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 सांग भया आले यमाई माझे नाव शकून सांग भया यमाई माझे नाव शकून सांग भया आले यमाई माझे नाव शकून सांग भया आले यमाई माझे नाव एका रात्री तडपत होत तिच्या रूपाचं उण अशीच देखणी होती एका मुसलमानाची सोन अशीच देखणी होती एका मुसलमानाची सोन त्या तरुणीला आई म्हणाला ओ त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान राजा तो कुलवान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत 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 होते हिंदू मुसलमान करुणी उचित करुणी उचित प्रेम घाली हृदया आलो दान मागायाचं आलो दान मागायाचं दान मागायाचं आलो दान मागाया दान मागायाचं आलो दान मागाया बोला दान मागायाचं आलो दान मागाया आलो दान मागायाचं आलो दान मागायाचं आलो दान मागायाचं आलो दान मागाया 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 स्वामी महाराज की अर्थात रंगदास स्वामी महाराज की ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली टाळी वाजवा यांच्यासाठी टाळी याच्याकरिता वाजवा आपल्याच गावातील 4-5 पोरं इथं आहे संस्थेमध्ये 2-3 विद्यार्थी आपले पहिले होते पण आता शिबिरासाठी सुद्धा आपल्या गावातील 2-3 विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित आहे आता मी सांगण्यापेक्षा तुम्हालाही माहीत असेल कोण विद्यार्थी आहे धन्य माता पिता तयाच्या असे सुंदर सुंदर विद्यार्थी या ठिकाणी टाळी घेऊन उभे आहेत त्यांच्यासाठी परत एकदा जोरदार टाळी सर्वांनी वाजवा या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे कैलासवासी पांडुरंग बाळा दरेकर या बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं होते तोपर्यंत आनंदात आणि रुबाबदार जीवन जगले आणि या बॅनरवरती जरी पाहिलं तर त्या ठिकाणी रुबाबदार असणारा त्यांचा फोटो हसतमुख असणारा चेहरा असं असणारे व्यक्तिमत्व 1 वर्षापूर्वी निघून गेलं मौली ज्ञानोबा यांनी त्यांना चरणाजवळ घ्यावं या कार्यक्रमाच्या निमित्तानं वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं सर्वजण उपस्थित आहे शूटिंग करण्यासाठी आमचे माऊली दादा या ठिकाणी उपस्थित आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या गावातील भजनी मंडळ असतील वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व आमचे गुरुवर्य गणेशजी महाराज बेलकर आमच्या कीर्तनाकरिता त्यांनी उभं राहावं एवढं आम्ही त्या ठिकाणी जीवनामध्ये एवढं कमवलं नाही पण वारकरी मंडळी आदरणीय नितीनजी महाराज असतील आदरणीय गुरुवर्य माऊली महाराज बाबा असतील सर्व वारकरी मंडळी आपल्या गावातील उपस्थित आहे आमचे वडील कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे आमचे बंधू आहेत सर्वच वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो आदरणीय कामटवाडी असेल परिसरातील आपल्या गावातील असेल वारणवाडी असेल परिसरातून सर्वच वारकरी मंडळी या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित आहे
अजून 10 मिनटं अजून टाईम आहे, पण एवढा वेळ आपण घेणार नाही, ऊन जास्त झालेलं आहे. अजून त्या ठिकाणी सूचना होतील, तोपर्यंत 12 वाजतील. 12 वाजलं म्हणजे आपल्या जेवणाचा वेळ झाली. 10-15 मिनटं मी जास्त घेतले, त्याविषयी दिनगिरी व्यक्त करतो. सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो. बाबांना चरणाजवळ माऊली ज्ञानोबा यांनी घ्यावा एवढीच विनंती करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देऊया. विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले पुरे वेडे वाकुडे वंदरे क्षमा अपराध महाराज तुम्ही अयोध्याला देकार मी आमुला क्षमा अपराध महाराज तुम्ही